जय हिंद दोस्तों। आज का टॉपिक है गोंदिया और भंडारा के धान उत्पादन किसानों का रुका हुआ पैसा। गोंदिया और भंडारा में सबसे ज़्यादा धान की खेती होती है। यह खेती दो फसल में होती है, एक खरीफ और दूसरा रबी। तो पिछले रबी फसल का पैसा किसानों को अभी तक नहीं मिला है। तकरीबन 4 महीने हो चुके। तो इस वीडियो से मैं अपने महाराष्ट्र गव्हर्नमेंट से एक रिक्वेस्ट करूंगा की साहेब, तुम्ही आमच्या शेतमालाला तर भाव देत नाही, खताचे बियाण्याचे सुद्धा रेट वाढले। आता आम्ही जे निसर्गापासून कबाड कष्ट करून जो माल पिकवतो त्या मालाचा तर पैसा आम्हाला टाइमवर द्या साहेब। मागील मे महिन्यात आम्ही सोसायटीला धान विकलं होतं, त्या मालाचा आम्हाला आतापर्यंत पैसा मिळाला नाही। पैसा तर सोडा, काही शेतकऱ्यांचे तर आता सातबाऱ्यावर सुद्धा धान चढलेले नाही साहेब। असं चाललं तर शेतकऱ्यावरचा कर्जाचा बोजा वाढत जाईल आणि मागील 3 महिन्यात महाराष्ट्रात 757 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे। तर ही आत्महत्या करणाऱ्यांची संख्या जर तुम्ही हा पैसा वेळेवर नाही द्याल तर वाढेल, कारण की शेतकऱ्यांजवळ दुसरा कोणताही उत्पन्नाचा साधन नाही। तर ह्या व्हिडिओमधून मी आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एकच विनंती करेन की साहेब, लवकरात लवकर शेतकऱ्यांचा पैसा त्यांच्या अकाउंटवर ट्रान्सफर करण्याचा प्रयत्न करावा आणि ज्या शेतकऱ्यांचा पैसा धान आतापर्यंत त्यांच्या सातबाऱ्यावर चढलेला नाही त्यांचा सुद्धा धान त्यांच्या सातबाऱ्यावर चढवण्याचा प्रयत्न करावा। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त संख्येने आपल्या जिल्ह्यातील, आपल्या क्षेत्रातील आपल्या प्रतिनिधींपर्यंत पोहोचावा की हा व्हिडिओ आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटपर्यंत पोहोचू शकेल। हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर ह्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा आणि शेअर करा। ओके।